अख्खा फ्लोर फिरून आणलाय याने. अमोल आता इथे थांबूया, मी दमलीये. ओ मला इथे नाही बसायचं, मला बाहेर झाडाकडे जायचं. अमोल बाहेर नको बाळा, गार वारे बाहेर नको, त्रास होईल ना आपल्याला. कसं आहे हे काय, हे झाडी तो कोणी आणलं? अहो डॉक्टर, ते तर काय आहे ना, आमचे भांजे झाडांकडे जाऊ शकत नाहीत ना, म्हणून झाड तिकडे आणले. दीपक, हे झाड जिथून आणलंय ना तिथं नेऊन ताबडतोब ठेवा. अहो डॉक्टर, मी काय सांगतोय? बर ठीक. दीपक थांब, ठेव एक 5 मिनिटं इथं ते, पण नंतर मात्र जिथून आणलंय तिथं ठेव बरं का. काय अमोल, ठीक आहे ना? ओके. नाही मी परत खेळणार. काय चाललंय, काय चाललंय? बघितलंय मी सगळं. काय तुझ्या हातामध्ये? काही नाहीये डॉक्टर. ते हात पुढे कर बघू. अमोल, अरे तू बरा होताना बघून मलाही खूप आनंद होतोय. खेळ बिंदास अमोल. हाय अमोल, कसा आहेस तू? एकदम ओके आहे रे मावशी. हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. हे आमच्या तिघांकडून तुझ्यासाठी स्पेशल. सारी चॉकलेट्स. आजोबा, आजारी पडणं किती भारी असतं ना. अरे तू आजारी पडला म्हणून नाही काय आणले चॉकलेट, तू बरा झाला ना म्हणून आणले चॉकलेट. थँक्यू अरे मावशी. यू मोस्ट वेलकम बेटा. मॅडम, जे सक्तीचं अतिक्रमण आहे त्याच्यावर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केलीच आहे, पण जे गरीब लोक आहेत, जे हातगाडी लावून आहेत, त्यांच्यावर कारवाई करायचं म्हणजे त्यांच्या पोटावर आबाळ येण्यासारखं आहे. त्यामुळे आपण माणुसकीच्या दृष्टिकोनातून थांबलो. पण यातनं काहीतरी मार्ग निघायला हवा ना. एक काम करा, पालिकेमध्ये जाऊन जरा चौकशी करा आणि त्यांना त्यांच्या हक्काची जमीन मिळते का ते बघा, आणि बाकीचे बेकायदेशीर अतिक्रमणे ते हटवा. आणि ज्या लोकांना जागा मिळाली ना त्यांच्याकडनं नाममात्र का होईना पण काहीतरी रक्कम घ्या, जेणेकरून त्याचा फायदा त्यांनाच होईल. परत आपण त्यांच्यासाठीच काहीतरी करूया. हा चांगला उपाय आहे मॅडम. इनफॅक्ट आपण ते पैसे सफाई कर्मचारी नेमण्यासाठी करूच शकतो. हो, तसं करूया. पण या सगळ्या गोष्टींचा रेकॉर्ड मात्र राहू द्या. आणि हो गायतोंडे, मला तुमच्याशी अजून एका विषयावर बोलायचं. बोला ना मॅडम. गायतोंडे, संकल्पने जे काही केलं त्याचा तुम्हालाही अंदाज असेलच. अर्थातच मॅडम. तिरस्कार आणि राग माणसाला कुठच्या स्तरापर्यंत घेऊन जाऊ शकतो ह्याचं जिवंत उदाहरण येतो. संकल्पने खोटी कागदपत्र बनवून त्या हॉस्पिटलमध्ये काम मिळवत, पण गायतोंडे असे अजून कित्येक लोक असतील जे अशी खोटी कागदपत्र बनवून काम मिळवत असतील. करेक्ट मॅडम. आणि ह्या सगळ्याचे खूप वाईट परिणाम होऊ शकतात. तेच नकोय आपल्याला. गायतोंडे, आजच हॉस्पिटलमध्ये, शाळांमध्ये, बँकेत, कॉलेजेसमध्ये पोलिसांना छापा टाकायला सांग. पण हां, हे काम कुठलीही पूर्वसूचना न देता व्हायला हवं. ओके मॅडम. जे जे लोक असे बनावट कागदपत्र बनवून काम करतायत ना, त्या सगळ्या लोकांना नोकरीवरून काढून टाका. आणि ज्या लोकांनी त्यांना हे असं काम करू दिलंय ना त्यांची कसून चौकशी करा. येस मॅडम, मी आजच तशी ऑर्डर काढतो. गायतोंडे, त्या त्या ठिकाणी काम करणारी लोक ही योग्य ते प्रशिक्षण घेऊनच काम करणारी आहेत. येस मॅडम, यू आर ॲब्सोल्युटली राईट. मॅडम, तुम्ही कामाच्या संदर्भात किती बारीक विचार करता, त्यामुळे तुमच्याबरोबर काम करण्याचा आनंद आणि समाधान असं दोन्हीही मला मिळतं. थँक्यू. बरं मॅडम, अमोल कसा आहे? अमोल बरा आहे आता. इनफॅक्ट उद्याच त्याला डिस्चार्जही मिळतोय. अरे वा, ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. मॅडम, बुराई कितना भी चाहे, बुराई कितना भी चाहे, अच्छाई उसे मिटा नहीं सकती. जो छाव दे दुनिया को, वो डाली पेड़ से कभी कट ही नहीं सकती. मॅडम, तुम्ही लोकांसाठी इतकं चांगलं काम करून ठेवलंय ना की त्याची पुण्याईच तुमच्या पाठीशी उभी राहिली. तुमचा परिवार असाच आनंदात राहो हीच देवाकडे प्रार्थना. गायतोंडे,
खरंच थँक्यू. येस मॅडम, येतो मी. हो. बरं मॅडम, आज एक गोष्ट मी तुमच्या परवानगीशिवाय करणार आहे. काय? अमोलच्या आनंदात मी आज ऑफिसमध्ये पेढे वाटणार आहे. एक मिनिट येस पाठवून दे. येस नथिंग डू. अहो, येस पण म्हणजे हे- येस म्हणजे येस. बरं ठीक आहे. ओके मॅडम, हॅव अ गुड डे. येस. अमोल, आता पटकन सांग, काय प्लॅनिंग आहे तुझ्या डोक्यात? मला माहितीये ना की बाबा मी बरा होण्याआधी काय बोलला होता. काय? तुम्ही मोठे आहात तरी मला सगळं सांगावं लागतं. बरं अमोल बाळा, सॉरी, पण सांग ना आता. मला उद्या डिस्चार्ज मिळणार आहे. कसलं भारी. अहो अरे हळू दीपक, हळू ना. उठतं तरी आहे का? मा बाबाची राहिलेले कार्यक्रम करायला हवे. अरे मग होणार की. अहो काय होणार की? तुम्ही काय तयारी केली आहे का? मामा तुला नीट काहीच विचार करत नाही. मोमा तूच बोल, काय करायचं? काय करायचं? हा, अहो छोटे सरकार, आपण ना उद्या तुमचा आणि नवरा नवरीचा सोबत गृहप्रवेश करू. हा, ये बड मामा, याला म्हणतात डोकं. वा मोना, अगं चक्क अमोलकडून शब्बास की. मग बरं ऐका, पुढचं ऐका आता.